परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 2 जून रोजी मोटरसायकलवरून गांजा घेऊन जाणाऱ्या एका गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या। या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या कारवाईत सुमारे 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पिंगळी येथील जिल्हा परिषद शाळेजवळील पूर्णा रस्त्यावरून गांजाची तस्करी होत असल्याची खात्रीलायक माहिती परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती। जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पिंगळी परिसरात सकाळपासूनच सापळा रचला होता। सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पूर्णा ते पिंगळी गावाकडे जाणाऱ्या रोडवरील कन्या जिल्हा परिषद शाळेलगत सार्वजनिक रोडवर गांजा मोटरसायकलवरून घेऊन जात असताना एका इसमास ताब्यात घेतले। त्याची कसून झडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे 90,000 रुपया किमतीचा गांजा आढळून आला। पथकाने गांजा व दुचाकी असा 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गांजा तस्कर शंकर सोपान लोंढे राहणार पूर्णा यास ताब्यात घेऊन ताडकळस पोलिसांकडे स्वाधीन केले। या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे। ही कार्यवाही फौजदार वाघमारे, बिरादार, पोलीस हेड कॉन्स्टेबल रंगनाथ दुधाटे, सचिन भदरगे, सूर्यकांत फड, हणवते, हनुमान ढगे, गजानन क्षीरसागर, दीपक मुदिराज, ताडकळसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, फौजदार नागरगोजे यांनी केले। पुढील तपास ताडकळस पोलीस हे करत आहेत।